नमस्कार भाविक हो. रामायण युद्धाच्या वेळी अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी अधर्माचा नाश आणि धर्माचा विजय निश्चित केला. पण या संपूर्ण युद्धात प्रभू श्रीरामांचे सर्वात मोठे ढाल बनून कोण उभे असेल तर ते म्हणजे पवनपुत्र हनुमान. हनुमानाच्या अफाट शक्तीच्या अनेक कथा आपण ऐकल्या आहेत, पण तुम्हाला माहित आहे का की हनुमानाला 5 मुखे असलेला अवतार का धारण करावा लागला? प्रभू श्रीरामांचे प्राण वाचवण्यासाठी पाताळ लोकात नक्की काय घडले होते? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण पंचमुखी हनुमान अवताराची संपूर्ण आणि रहस्यमयी कथा जाणून घेणार आहोत. कथेची सुरुवात होते रामायण युद्धाच्या त्या वळणावर, जिथे रावणाचे एकामागून एक बलाढ्य योद्धा मारले जात होते. इंद्रजित आणि कुंभकर्ण सारख्या वीरांच्या मृत्यूनंतर रावण हतबल झाला होता. आपला पराभव समोर दिसत असताना त्याने आपल्या अशा एका भावाची मदत घेण्याचे ठरवले जो मायावी शक्तींमध्ये अत्यंत निपुण होता. तो म्हणजे पाताळलोकाचा राजा अहिरावण. रावण अहिरावणाकडे गेला आणि त्याने प्रभू श्रीराम आणि लक्ष्मण यांचा वध करण्याची विनंती केली. अहिरावण हा तंत्रमंत्र आणि मायावी युद्धात इतका पटाईत होता की प्रत्यक्ष देव सुद्धा त्याला घाबरत असत. अहिरावणाने एक कपट रचले. त्याने विभीषणाचे रूप धारण केले आणि तो रामलक्ष्मण जिथे विश्राम करत होते त्या छावणीत शिरला. हनुमानाची नजर चुकवून त्याने आपल्या मायावी शक्तीने श्रीराम आणि लक्ष्मणांना बेशुद्ध केले आणि त्यांचे अपहरण करून त्यांना थेट पाताळलोकात नेले. जेव्हा ही बातमी विभीषण आणि हनुमानाला समजली तेव्हा सर्वजण चिंतेत पडले. विभीषणाने हनुमानाला सावध केले की अहिरावण हा अत्यंत क्रूर आहे आणि तो पाताळात या दोघांचा बळी देण्याची तयारी करत असेल. प्रभू श्रीरामांना वाचवण्यासाठी हनुमान क्षणार्धात पाताळलोकाकडे निघाले. पाताळलोकाच्या प्रवेशद्वारावर हनुमानाचा सामना त्यांचाच मुलगा मकरध्वज याच्याशी झाला. तिथे मोठे युद्ध झाले आणि मकरध्वजाला पराभूत करून हनुमान अहिरावणाच्या महालात पोहोचले. तिथे त्यांना समजले की अहिरावणाने आपल्या शक्तीच्या बळावर 5 वेगवेगळ्या दिशांना 5 दिव्य दिवे लावले आहेत. अहिरावणाला असा वर मिळाला होता की जोपर्यंत हे 5ही दिवे एकाच वेळी विझवले जात नाहीत तोपर्यंत कोणालाही त्याचा वध करता येणार नाही. जर एका वेळी एकच दिवा विझवला तर तो पुन्हा आपोआप पेटत असे. हीच अहिरावणाच्या मृत्यूची गुरुकिल्ली होती. आता हनुमानासमोर मोठे आव्हान होते. एकाच वेळी 5 वेगवेगळ्या दिशांचे दिवे विझवणे सामान्य रूपात शक्य नव्हते. याच संकटाच्या वेळी हनुमानाने आपले विराट आणि तेजस्वी पंचमुखी रूप प्रकट केले. या रूपात हनुमानाला 5 मुखे होती आणि प्रत्येक मुखाचे एक विशेष महत्त्व होते. हनुमानाचे पहिले मुख होते वानराचे, जे पूर्वेकडे होते. हे मुख शत्रूचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध होते. दुसरे मुख होते नरसिंहाचे, जे दक्षिणेकडे होते. हे मुख भीती घालवण्यासाठी आणि विजय मिळवण्यासाठी होते. तिसरे मुख होते गरुडाचे, जे पश्चिमेकडे होते आणि ते सर्व प्रकारच्या संकटांपासून मुक्ती मिळवून देणारे होते. चौथे मुख होते वराहाचे, जे उत्तरेकडे होते आणि हे मुख संपत्ती आणि प्रगतीचे प्रतीक मानले जाते. पाचवे आणि सर्वात वरचे मुख होते हयग्रीवाचे, जे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक होते. हनुमानाने या 5ही मुखांचा वापर करून एकाच वेळी फुंकर मारली आणि 5ही दिशांचे ते दिवे विझवून टाकले. 5ही दिवे विझताच अहिरावणाची सर्व मायावी शक्ती नष्ट झाली. त्यानंतर हनुमानाने अहिरावणाचा वध केला आणि प्रभू श्रीराम व लक्ष्मणांना त्याच्या तावडीतून सुखरूप सोडवले. जेव्हा श्रीराम शुद्धीवर आले तेव्हा त्यांनी हनुमानाचे हे अद्भुत रूप पाहिले आणि त्यांना प्रेमाने मिठी मारली. पंचमुखी हनुमानाचा हा अवतार आपल्याला शिकवतो की जेव्हा संकटे सर्व बाजूंनी घेरतात तेव्हा आपल्याला आपल्या सर्व शक्तींचा आणि बुद्धीचा वापर करून त्यांचा सामना करावा लागतो. आजही असे मानले जाते की ज्या घरामध्ये पंचमुखी हनुमानाची पूजा होते
त्या घरावर कोणत्याही वाईट शक्तीचा प्रभाव पडत नाही. वास्तुशास्त्रात सुद्धा घराच्या दक्षिण दिशेला किंवा मुख्य दारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते सर्व दिशांनी येणाऱ्या संकटांपासून आपले रक्षण करते. तर भाविक हो, ही होती हनुमानाच्या पंचमुखी अवताराची अद्भुत गाथा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंट्समध्ये जय बजरंगबली लिहायला विसरू नका आणि आपल्या मित्रपरिवाराला ही कथा ऐकवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच पौराणिक आणि आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.